बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। गेल्या महिनाभरात झालेल्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। तब्बल 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। मायबाप सरकार मदत करेल या एकाच आशेवर हे शेतकरी कसेबसे तग धरून आहेत। नेत्यांना मात्र नेहमीप्रमाणे बळीराजाचा विसर पडलेला दिसतोय। शेतकरी ओल्या दुष्काळाचा सामना करत असताना नेते मात्र शिबिरं आणि मेळावे घेण्यात धन्यता मानतायत। पाहूयात। राज्यभरात ओल्या दुष्काळाचं संकट। काय करू आता? कसं करू? 30 जिल्ह्यात 62 लाख एकरवरची पिकं पाण्यात। सगळ्या पिकाचा नासाडा झाला पा। जवळजवळ 100-200 एकर जमीन खरडून गेली। बळीराजाचा मदतीसाठी टाहो नाही। जर शासनाने काही नुकसान भरपाई दिली, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही। राजकीय नेते मेळावे आणि शिबिरात मग्न। शेतातल्या उभ्या पिकाचा अक्षरशः चिखल झाला। हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय। खरीपाचं पीक मातीमोल झालंय। आसमानी संकटानं बळीराजाच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केलाय। काही पोळ कुठून गेले। किती विषय करे ना खलास। मुसळधार पावसानं होत्याचं नव्हतं केलंय। मी भावानी मी राहतो, चुलत्याची विषय आहे आणि काल भावानं मला 4 वाजता फोन केला। तलाव फुटला म्हणला ना, आपल्या माणसाला वाहून गेलं। भावनिक झाला काय म्हणजे कशामुळे कुठले नुकसान झाले? शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटलेत। एकीकडे हे चित्र असताना ज्यांच्याकडे बळीराजा मदतीसाठी डोळे लावून बसलाय ते राज्याचे नेते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत मशगूल आहेत। सत्ताधारी भाजपचे विजयी मेळावे सुरू आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी चिंतन शिबिरात बिझी आहेत। एकनाथ शिंदे पक्ष प्रवेश करून घेण्यात बिझी आहेत, तर ठाकरे बंधूंच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। काँग्रेसचे ठिकठिकाणी रोजगार मेळावे होत आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांसाठी मेळावा घेतला। बळीराजाचे कैवारी म्हणून घेणारे कोणीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आलेले नाहीये। राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यातल्या 195 तालुक्यात आणि 654 महसूल मंडळामध्ये 62,17,540 एकर शेतीचं मोठं नुकसान झालं। कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ऊस, कांद्यासह भाजीपाला आणि फळांचंही मोठं नुकसान झालं। अतिपाऊस झाल्यामुळे पिकाचं पूर्णपणे नुकसान होऊन मका, सोयाबीन, तूर, उडीद आणि ऊसाचं पूर्ण नुकसान झालंय। तात्काळ सरकारने आर्थिक मदत करावी। 1 महिना झाला सतत पाऊस आहे। सततच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं, प्रत्येक शेतकऱ्याला झळ पोचलेली याची। 5 वेळेस गावात महापूर आल्यामुळं जनता त्रस्त झाली, सगळ्या घरोघरी पाणी शिरलं, तरी सध्या एक पीक राहिलेलं नाही। गावातलं काय अन्नधान्य, जनावरं, शेळ्या, जमीनचं तर काय धान तर खरून गेलं, पण ही माती सध्या राहिली नाही। व्याजाने पैसे काढून हे पीक उभं केलेलं आहे आणि अख्खं पीक गेल्यामुळे आम्ही करायचं काय? सगळं अख्खं खरडून गेलंय। तुम्हाला सांगतो, दळणवळण सगळं स्टॉप झालेलं आहे। या बाबतीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा अंदाज हा राज्यातला सगळा घेतला जाईल आणि घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्रिमंडळातले सगळे ज्येष्ठ सहकारी म्हणजे त्या बाबतीमध्ये तो विचार करतील। च्या नेतृत्वाखाली गेले 4 दिवस संबंध देशभरातील नेते मराठवाड्यात आलेत, विदर्भात आलेले आहेत, ते दौरे करतायत। पण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना मात्र शेतकऱ्यांची सूत घ्यायला वेळ नाहीये। करावा तेवढा निषेध थोडा आहे। राजकीय नेत्यांनी, विशेषतः सत्ताधाऱ्यांनी
अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही. अशा प्रकारचा संघर्ष शेतकरी पोरांच्या वतीनं सुरू करण्यात येईल. एकीकडे कांद्याचे दर घसरल्यानं संकटात असताना दुसरीकडे मनमाड बाजार समितीत लिलावाच्या ठिकाणी शेड नसल्यानं कांदा भिजून खराब होतो. आधीच कांद्याला भाव नाही, त्यात आहे तो कांदा खराब होत असल्यानं शेतकरी संतप्त. सरकारनं कांद्याला अनुदान जाहीर करावं अशी मागणी होती. काही ठिकाणी गुजरात राज्यात कांद्यावर अनुदान चालू केलेलं आहे. कांदे विक्रीवर शेतकऱ्यांना अनुदान देत आहेत. तर आपल्याकडे ती पद्धत व्हायला पाहिजे. आम्ही सातत्याने लोकसभेत हा प्रश्न आपले महाराष्ट्रातले जवळपास जे खासदार आहेत, बगरे सर असतील, मी आहे, सुप्रियाताई सुळे आहेत, आम्ही सर्वजण जे कांदा पिकवणाऱ्या भागातले लोकसभेचे सदस्य आहेत, आम्ही सातत्याने ती मागणी मांडतोय की तुम्ही कांद्याच्या बाबत विचार करावा. राज्यात लवकरच निवडणुका होऊ घातल्यात. कुणाला महापालिका जिंकायचे, कुणाला जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवायचा आहे, कुणी सरपंच व्हायची स्वप्न पाहत आहे. मात्र धाय मोकलून रडणाऱ्या बळीराजाला आधार द्यायला कुणाकडे वेळ नाही. मायबाप सरकारनं वाऱ्यावरच सोडल्यानं शेतकऱ्यांनी पाहायचं तरी कुणाकडे हा सवाल उपस्थित होतो. नाही जर नुकसान शासनाने काही नुकसान भरपाई दिली, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.